9 फेब्रुवारी 2026 पुण्याचा चंदननगर परिसर एका 27 वर्षीय महिलेनं जिच्या डोळ्यात मुलांच्या भविष्याची स्वप्न होती, तिनं अचानक आपल्या जीवनाची अंत्ययात्रा काढली. पूजा कल्याणनगरमधील एका नामांकित कंपनीत रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. अतिशय हसरी असणारी ही तरुणी महिला तिनं असं पाऊल का उचललं? घराची झडती घेतली पण कुठेही काही सुसाईड नोट सापडली नाही. सुरुवातीला ही फक्त एका आत्महत्या वाटत असावी अशा प्रकारचं प्रकरण होतं, पण पोलिसांना शंका होती की या शांततेमागे काहीतरी भयंकर वादळ दडलंय. जेव्हा पोलीस तिच्या ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा तिथल्या एका कचऱ्याच्या डब्यात पोलिसांना कागदाचे काही तुकडे सापडले आणि तिथूनच उलगडा झाला एका अशा नराधमाचा जो मित्रांचा मुखवाटा घालून घरात शिरला होता आणि त्यानेच हा सर्व घात केलेला होता. चंदननगर पोलिसांच्या हाती ऑफिसमधील कचऱ्याच्या डब्यात फाडलेल्या कागदाचे तुकडे सापडले होते. पोलीस उपनिरीक्षकांनी अत्यंत संयमपणे पारदर्शकपणे हे सर्व तुकडे एकत्र केले, ते सर्व जोडले आणि तासाभराच्या मेहनतीनंतर एक पान तयार झालं आणि तो मजकूर वाचताच पोलिसांच्याही अंगावर काटा आला. ती पूजाची सुसाईड नोट होती. पूजानं मरण्यापूर्वी तिचं सर्व दुःख, तिला मिळणाऱ्या धमक्या आणि त्या नराधमाचं नाव त्या कागदावर उतरवलं होतं. तिनं लिहिलं होतं, करण शिंदे या माणसाने माझं जगणंच मुश्किल केलंय. पण कोण होता हा करण शिंदे आणि एका सुखी संसारात त्याचं आगमन कसं झालं ते आपण पाहूया. पूजा तिच्या पतीसह चंदननगर परिसरात राहत होती. सुखी संसार सुरू होता. घरात 9 वर्षाचा मुलगा आणि पती यामध्येच पूजा गुंतलेली होती. ती घरातील सर्व कामे उरकून मुलांच्या शाळेची तयारी करून दिवसभर पुन्हा कंपनीत कामाला जात होती. नित्यनियमानं पूजाचा हा कार्यक्रम सुरू होता. अधूनमधून सुट्टी असली की पतीचे मित्र घरी यायचे, त्यांच्या गप्पा गोष्टी चालायच्या, कधी कधी जेवणाचाही बेत व्हायचा आणि सर्व मित्रांशी पूजाही मनमोकळेपणे बोलायची. पण एखाद्याचं मन एवढं मोठं असतं की त्याच्या मनात कपटी भावना, आडी आणि संशय नसतो. त्यामुळे आपल्या घरी येणारं मित्र चांगलेच असतील असं काही पुरुष मंडळींना वाटतं. पण पूजा तिच्या पतीच्या संसारात हसत खेळत असताना पूजाच्या पतीला त्याचा एक मित्र भेटला. त्यानं घरी त्याला आणलं, जेवणही खाऊ घातलं. तो कामानिमित्त पुण्यामध्ये राहू लागला होता, पण काही कालावधीपासून त्याला पुण्यात राहण्याची सोयच होत नव्हती. त्यामुळे त्याने पूजाच्या पतीला विनंती केली की माझ्यासाठी तुम्ही एखादी रूम पहा. त्यानुसार पूजाच्या पतीनं रूम पाहत असताना, करण हा माझ्या खूप जवळचा आणि जिवलग मित्र आहे, माझ्या घरी देखील राहण्यासाठी जागा आहे. मग करण हा जर समजा घरीच माझ्या राहिला तर त्याच्या जेवणाचा आणि राहण्याचा सर्वच प्रश्न मिटेल, मला देखील त्याची साथ मिळेल. या भावनेने पूजाच्या पतीने करण याला तू माझ्या घरीच का राहत नाही असा आग्रह करायला सुरुवात केली. करण हा खूप वेळा घरी आलेला होता, त्यामुळे पूजाने देखील त्याला घरी राहण्यासाठी काहीच हरकत नसल्याचं सांगितलं आणि पत्नीच्या सहमतीने करण शिंदे हा पूजाच्या घरी वास्तव्य करण्यासाठी आला. पूजाचा संसार सुखात सुरू होता. तिचा 9 वर्षाचा मुलगा तिच्या जगण्याचे केंद्रबिंदू होता. पूजाचा पती आणि करण हे अगदी जिगरी दोस्त. त्यामुळे काही दिवसातच करण हा घरात एवढा रुळला की घरातील सदस्याप्रमाणे तो घरात वागू लागला होता. पूजाबरोबर तो थट्टा मस्करीही करू लागला होता. सर्व काही सुरळीत सुरू झालेलं होतं. कधी कधी पूजाचा पती नोकरीवर गेला की करण पूजाला घेऊन बाहेर जाऊ लागला. पूजा ही घरातील सदस्याप्रमाणे करण बरोबर वागत होती, त्याच्याबरोबर फिरायला देखील जात होती. मात्र करण हा पूजाला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता. प्रत्येक दिवस दोघांमध्ये वाढत असलेली जवळीकता काहीतरी वेगळ्या दिशेने वाटचाल करत असल्याचं दिसत होतं. हे मात्र पूजेच्याही लक्षात येत नव्हतं. जो काही प्रकार सुरू होता हा तर पतीला काहीच माहिती नव्हता, पण पूजाला समजत असून सुद्धा ती करण बरोबर बाहेर फिरायला जात होती. घरात पती गेल्यानंतरही करण बरोबर तिच्या वागण्याच्या पद्धतीने पाय घसरायला सुरुवात झाली होती. ज्या करणला पतीने आपुलकी दाखवली होती तोच मित्र सापासारखा वावरत होता. तो कधी दंश करेल हे सांगताही येत नव्हतं. पूजा ही स्वभावाने जरी चांगली असली तरी करणच्या सहवासात तिला वेगळंच वाटत होतं. त्यामुळे ती पतीपेक्षा करण ह्याला खूप आवडू लागली होती. दोघांमध्ये अनैतिक संबंध सुरू झाले होते. पती नोकरीला गेला, मुलगा शाळेत गेला की पूजा करण घरी त्यांना पाहिजे तसं करत होते.
त्यामुळे घरामध्ये दोघांचा कोणताही अडथळा निर्माण होत नव्हता. परंतु जेव्हा हाच विषय पतीच्या कानावर गेला आणि त्याला खटकायला सुरुवात झाली, त्यावेळी त्याने करण याच्यावर संशय घेण्यापेक्षा पत्नी पूजावरच संशय घ्यायला सुरुवात केली. मी नोकरीला जातो, मात्र करण आणि तुझे काहीतरी घरात सुरू असल्याचं त्यानं बोलून दाखवलं. अशा प्रकारे सुरू झालेला वाद एवढ्या टोकाला जाऊ लागला होता की दोघांमध्ये प्रचंड भांडण होऊ लागलं होतं. तेव्हा सुखी संसाराला गळती लागायला देखील सुरुवात झाली होती. घरात रोज वाद सुरू झाले होते. संशयाचं भूत नाचू लागलं होतं आणि पूजाचं आयुष्य विस्कळीत देखील झालं होतं. ज्या सुखी संसारात पती पत्नी आणि मुलगा आनंदाने राहत होते, त्याच संसाराची राखरांगोळी होण्यास सुरुवात झाली होती. आणि असाही काळ आला होता की करण आणि पूजा यांनी एकत्र राहायचं ठरवलं होतं. काही दिवस ते दोघेही एकत्र राहिले. जो आनंद घेता येईल तो त्या दोघांनीही मनसोक्त घेतला. मुलांचा विचार पूजाने केला नाही, पतीचा विचार पूजाने केला नाही आणि सर्व संसार मोडला गेला. पण शेवटी आपण केलेल्या पापाचा जेव्हा पश्चाताप होण्यास सुरुवात होते, त्यावेळी आपण खूप मोठी चूक केल्याचं लक्षात येतं. अगदी त्याच पद्धतीने पूजाच्या बाबतीत झालं होतं. काही कालावधी ती करणबरोबर सहवासात राहिली, मात्र आपण खूप मोठी चूक केली ही तिला जाणीव झाली. हे महत्त्वाचं होतं. तिला कळून चुकलं होतं की करणने फक्त तिचा वापर केलाय. तिने स्वतःला सावरलं, आपल्या आईवडिलांची माफी मागितली आणि पतीसोबत पुन्हा तिने नव्याने संसार उभा करण्याची तयारी सुरू केली. तिला आपल्या 9 वर्षाच्या मुलासाठी पुन्हा उभं राहायचं होतं. परंतु करण शिंदेला हे मान्य नव्हतं. त्याला पूजाची जोड हवी होती. तिला उद्ध्वस्त करायचं होतं, कारण डावच संपूर्ण अर्ध्यावर मोडला होता. तो तिला सतत फोन करून धमकावू लागला. तू पुन्हा संसार कसा उभा करते तेच मी पाहतो. तुझे जुने फोटो व्हिडिओ मी सगळे व्हायरल करेल, अशा प्रकारची धमकी तो करण देऊ लागला होता. तो तिच्याकडे पैशांची देखील मागणी करू लागला होता. पूजा ऑफिसला जात असताना तो तिचा पाठलाग देखील करायचा. आयुष्याची पुन्हा नव्याने सुरुवात करणाऱ्या पूजाच्या आयुष्यात मात्र मानसिक छळाची सीमा आता ओलांडली गेली होती. करणार काय? आतापर्यंत जे झालं ते सर्व झालं, परंतु आता नवीन संसार उभा करायचा म्हणजे अडचणी येणारच. 9 फेब्रुवारीच्या त्या दिवशी पूजाने ऑफिसमध्येच एक चिठ्ठी लिहिली. कदाचित धाकधुकीत तिने ती चिठ्ठी फाडून कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकून दिली. पण तिच्या मनात जो काही पक्का विचार झालेला होता तो घरी आल्यानंतर तिने पूर्ण केला. आपल्या जीवनाचा शेवट केला. जो काही प्रसंग पूजाच्या आयुष्यात घडला होता त्यामुळे घरात सर्वत्र रडापडी सुरू झाली होती. पोलिसांना देखील बोलवण्यात आलं होतं. पूजाच्या मृतदेहाचे पीएम देखील करण्यात आलं होतं. मात्र कल्याणी नगरमधील एका नामांकित कंपनीत रिसेप्शन म्हणून काम करणारी पूजा नेहमी हसत होती. तिच्या हसण्यातून दुःख कुणाला जाणवलंच नाही. मात्र ह्या पाठीमागं खूप मोठं दुःख होतं. घराची झडती घेतली. पोलिसांनी सर्व पाहणी केली, पण कुठंच काही सापडलं नाही. मात्र पोलिसांना एक शंका होती की ह्या शांततेपाठीमागं भयंकर वादळ दडलंय. जेव्हा पोलीस तिच्या ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा तिथल्या एका कचऱ्याच्या डब्यामध्ये पोलिसांना कागदाचे काही तुकडे दिसले आणि तिथूनच उलगडा झाला करण नावाच्या नराधमाचा, जो की मित्राचा मुखवटा घालून घरात शिरला होता आणि मित्राला त्यांनी ढसलं होतं. पूजाने लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या आईवडिलांची आणि पतीची माफी मागितली, पण सर्वात हृदयद्रावक ओळ होती, माझ्या मुलांची काळजी घ्या. तिनं चिठ्ठीत स्पष्ट लिहिलं होतं की तिच्या मोबाईलमध्ये करण शिंदेच्या ब्लॅकमेलिंगचे सर्व पुरावे आहेत, कॉल रेकॉर्डिंग आहे आणि पैशांच्या व्यवहाराचे डिटेल्ससुद्धा आहेत. पूजाने जगाचा निरोप घेतात जाता जाता त्या सैतानाला फासावर नेण्याची पूर्ण तयारी करून तिने ठेवली होती. पूजाच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून चंदननगर पोलिसांनी करण शिंदेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आणि छळाचा गुन्हा देखील दाखल केला आहे. पोलीस आता त्या ब्लॅकमेलरचा कसून शोध घेत आहेत. मित्रांनो, या घटनेत आपल्याला काय शिकायला मिळालं? कोणावरही आंधळा विश्वास ठेवणं, मग तो पतीचा मित्र का असेना, किती महागात पडू शकतं. चुकीच्या मार्गावरून परत येण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेचा जीव एका विक्रेत्याने घेतला. अशा ब्लॅकमेलर्सला घाबरण्यापेक्षा वेळेत तिने पोलिसांची मदत घेतली असती तर कदाचित आज पूजा जिवंत असती. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? अशा नराधमांना कोणती शिक्षा मिळायला हवी? कमेंट्समध्ये नक्की सांगा. पाहत राहा क्लिक टू न्यूज. सतर्क रहा, सुरक्षित रहा. जय महाराष्ट्र.